नाशिकमधून एक मोठी घडामोड। नाशिकमध्ये सुद्धा ईव्हीएम मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलेलं आहे। मॉडर्न हायस्कूल मतदान केंद्रावरची घटना आहे। मतदानाला नुकतीच सुरुवात झाली आहे। 7:30 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे आणि पहिल्या काही तासांमध्ये पहिल्या 1 तासाच्या आतच खरं तर मतदान केंद्रामध्ये मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं पुढे येत आहे। नाशिकमधून ही महत्त्वाची बातमी। मॉडर्न हायस्कूल मतदान केंद्रावरची घटना आहे। तांत्रिक बिघाड झालेला आहे ईव्हीएम मध्ये आणि हा लवकरात लवकर दुरुस्त करावा यासाठी अर्थातच या ठिकाणी आता प्रयत्न सुरू असतील अथवा मतदारांच्या रांगा ह्या वाढत जातील। मतदानाला वेळ लागेल आणि त्यामुळे लवकरात लवकर हे बिघाड दुरुस्त होणं हे गरजेचं आहे।